मालेगाव महानगरपालिकेच्या संदर्भात आजचे महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे। किती उमेदवारी अर्ज दाखल झाले, किती उमेदवारी अर्ज खरेदी झाले या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे महाराष्ट्र न्यूज इंचार्ज आणि मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू थेट आपल्यासोबत कॉल लाईनवरून जोडले जात आहेत। बोला हरीशजी, काय सविस्तर माहिती मिळते आजच्या अपडेट संदर्भात? हा, नमस्कार। आज मालेगाव महानगरपालिकेचा म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकी लागल्यापासून 23 तारखेपासून अर्ज विक्रीला आणि अर्ज भरायला सुरुवात झालेली होती। तर आपण बघितलं की आपण 23 तारखेची अपडेट दिली की 196 व्यक्तींनी 361 अर्ज त्या दिवशी पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज विकत घेतलेले। त्यानंतर 24/12ला 197 व्यक्तींनी 404 अर्ज विकत घेतलेले। पण मध्ये 25 तारखेची सुट्टी होती क्रिसमसची, तर असं वाटलं होतं की आज काहीतरी त्याच्यामध्ये हालचाली दिसतील आणि त्या 2 दिवसामध्ये कोणी एकही आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला नव्हता। आपल्याला असं वाटलं की बा ते अर्ज जे आहेत ते मोठे आहेत, म्हणजे 3 पानाचा ते अर्ज आणि इतर जे शपथपत्र दाखल करायचे त्याला काहीतरी 22-35 पान आहेत, असा तो मोठा आहे आणि त्याच्यामुळे लोक तयारी करतील आणि कदाचित सुट्टीच्या दिवशी घेऊन 26 तारखेला काही अर्ज भरतील अशी अपेक्षा होती। परंतु आजही असं चित्र आहे की आज 174 व्यक्तींनी 363 अर्ज घेतलेले आहेत। म्हणजे आतापर्यंत 567 व्यक्तींनी 1128 उमेदवारी अर्ज नेलेले आहेत। परंतु उमेदवारी अर्ज अद्यापही कोणी दाखल केलेला नाही। आजचं जर मी सांगितलं प्रभाग वाईज तुम्हाला, तर प्रभाग 2, 11, 17 मध्ये 39 व्यक्तींनी 62 अर्ज विकत घेतलेले, म्हणजे प्रभाग क्रमांक 2, 11, 17 मध्ये आतापर्यंत 144 अर्ज गेलेले आहेत। प्रभाग क्रमांक 1, 9, 10 मध्ये आज 37 व्यक्तींनी 69 अर्ज विकत घेतलेले। म्हणजे सर्वाधिक जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 1, 9, 10 मध्ये आतापर्यंत 299 अर्ज उमेदवारांनी नेलेले आहेत। 299 अर्ज खरेदी केले गेलेले आहेत। मालेगावातल्या ज्या सगळ्या प्रभागामध्ये 1, 9, 10 या प्रभागाच्या याच्या निवडणूक अधिकारी क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त अर्ज 299 अर्ज ही उल्लेखनीय गोष्ट आहे विकत घेतलेले आहेत। प्रभाग क्रमांक 3, 6, 7 मध्ये आज 32 व्यक्तींनी 68 अर्ज नेलेले आहेत, म्हणजे आतापर्यंत या प्रभागामध्ये 125 अर्ज गेलेले आहेत। प्रभाग क्रमांक 4, 5 आणि 8 मध्ये 28 व्यक्तींनी 854 म्हणजे आतापर्यंत 134 अर्ज गेलेले आहेत। प्रभाग क्रमांक 13, 15 आणि 17 इथे 12 व्यक्तींनी 29 अर्ज नेलेत, जे आतापर्यंत याची बेरीज झालेली 127। प्रभाग क्रमांक 14, 16 आणि 19 याच्यामध्ये 16 व्यक्तींनी 30 अर्ज नेलेले आहेत, म्हणजे 143 अर्ज आतापर्यंत या प्रभागात गेलेले आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 18, 20, 21 मध्ये 20 व्यक्तींनी आज 51 अर्ज नेलेले आहेत, म्हणजे आतापर्यंत 156 अर्ज या प्रभागामध्ये गेलेले आहेत। म्हणजे असं जर बघितलं आपण तर सर्वाधिक अर्ज 1, 9, 10 या प्रभागामध्ये 299 आणि त्याच्या खालोखाल जर दुसरा बघितला तर 18, 20, 21 या प्रभागामध्ये 156 अर्ज झालेले आहेत आणि सगळ्यात कमी अर्ज जे गेलेले आहेत ते प्रभाग क्रमांक 3, 6 आणि 7 मध्ये आतापर्यंत 125 अर्ज नेलेले आहेत। तर अशा प्रकारे महानगरपालिकेमध्ये या 4 दिवसामध्ये 567 व्यक्तींनी 1128 अर्ज नेलेले आहेत, परंतु अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल नाही। नक्कीच सर, सरासरी आज 4 दिवस या ठिकाणी होत आहेत फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरू होताना, तर अजूनपर्यंत एकही अर्ज दाखल नाही, या संदर्भात काय सांगाल? असं आहे बघा, 30 तारीख मंगळवार हे अर्ज भरण्याचा अत्यंत शेवटचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी एकंदरीत असं चित्र लक्षात येत आहे की त्या दिवशी जास्त धावपळ दृष्टीपथात येत आहे आणि विशेष म्हणजे इच्छुक उमेदवारांच्या संख्या जास्त असल्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठी प्रत्येक पक्ष हा सावध पवित्रा घेताना दिसतोय। अनेकांना उमेदवारी नाकारली गेली तर ते आपल्या गळ्याला एखादा चांगला उमेदवार लागू शकतो किंवा तो पक्षामध्ये बंडखोरी करू शकतो, असे एक चित्र असं समोर दिसते।
आणि जर त्याने तिकडे बंडखोरी केली, तो उर्वरित जे राजकीय पक्ष आहे त्यांना असं वाटतं की त्याला जर तो तिकडे नाराज झाला तर कदाचित तो आपल्या पक्षाकडे वळेल, म्हणून तो इकडे पण येऊ शकतो असंही काही लोकांना दिसतंय. म्हणून अजूनही कोणताही पक्ष स्वतःचा पक्षाकडून उमेदवारी जाहीर करत नाहीये. ते सावधानतेने पाऊल टाकताना दिसत आहे आणि कोणालाही एबी फॉर्म अद्यापर्यंत दिलेला नाही आणि युतीचं सुद्धा चित्र अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे काय होईल आणि काय नाही हे अजूनही सांगता येत नाही. पण इच्छुक उमेदवारांनी मात्र आपापल्या सोशल मीडियावर आपापल्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या पोस्ट टाकताना त्या दिसत आहेत. त्यांना काही म्हणजे त्या अशा काही तयारी की आपल्याला पक्षाकडून मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी आपण करू उमेदवारी किंवा कसं, हे असं अजून दिसतंय. आणि शेवटी पक्षाचा एबी फॉर्म कोणाला मिळतो आणि युती होते किंवा कसे, याकडे मात्र आता नागरिकांचे लक्ष लागून आहे. आज मात्र एक चित्र नक्कीच असं दिसलं की आज मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी अनामत रक्कम भरण्यासाठी आज त्यांचे प्रतिनिधी तिथे काउंटरवर, आज त्या काउंटरवर गर्दी होती की ऐन वेळेला धावपळ नको, आतापासून आपलं अनामत रक्कम जी आहे ती भरून टाकू, म्हणजे फॉर्म भरण्याच्या दिवशी फक्त फॉर्म सबमिट करता येईल आणि वेगळ्या वेळी धावपळ नको. तर आज अनामत रक्कम मात्र अनेक उमेदवारांनी अनेक प्रभागामध्ये भरताना दिसलेली आहे. आणि अनामत रक्कम भरताना निवडणूक अधिकारी किंवा कर्मचारी जे होते ते त्यांना म्हणत होते की तुमचा उमेदवाराचा फॉर्मचा नंबर देखील द्या. ही अतिशय चांगली गोष्ट होती की अनामत रक्कम जो व्यक्ती भरतोय त्याचा फॉर्म त्याने नेलेला असेल, त्याचा फॉर्म नंबर त्याच्यावर टाकावा लागतो. आणि हे काही लोकांना माहीत नसल्यामुळे ते तिथे अनामत रक्कम भरायला आले खरं, परंतु ज्यावेळेला त्यांना अर्जाचा नंबर विचारला जात होता त्यावेळेला त्यांची थोडीशी धावपळ होत होती की अरे चार्जरचा नंबर मग ते लगेच मग घरी फोन करून कॉन्टॅक्ट करून किंवा संबंधिताला कॉन्टॅक्ट करून किंवा तिथे जाऊन आणि मग तो नंबर आणून तिथे टाकून अशा पद्धतीने ते करत होते. सावध पवित्र म्हणून शेवटच्या 2 दिवसात मात्र फॉर्म भरण्यासाठी, आणि मला तर असं वाटतंय की शेवटच्या दिवशीच सगळ्यात जास्त गर्दी होणार असं दिसतं. त्यामुळे निवडणूक अधिकारी सहित निवडणूक कर्मचारी आणि पोलिसांची दमछाक या 2 दिवसात होईल. सोमवार मंगळवार किंवा सगळ्यात जास्त, कारण रविवार परत सुट्टी आलेली आहे, एक दिवस तो जाणार आहे. आता राहिला आज तर 26 गेली, आता उद्या समजा आता 27 आणि 28 सुट्टी आणि सोमवार मंगळवार 29 30 म्हणजे आता उरले 3च दिवस आहे. आणि 25ला सुट्टी होती, 28ला सुट्टी आहे, 3च दिवस उरलेले आहे. तर शेवटच्या 2 दिवसात मात्र कर्मचाऱ्यांची, पोलिसांची, त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांची सुद्धा दमछाक होणार आहे आणि त्यावेळेला तिथे चित्र खूप मोठ्या गर्दीचं प्रमाण असं दिसेल, असं चित्र आता तरी वाटतंय सर. धन्यवाद हरीशजी माहिती दिल्याबद्दल. याच प्रकारे या महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी, सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.